नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही दिलेल्या कौलानुसार आजपासून आपण सुरू करतो आहे सुरेश वैद्य लिखित कादंबरी चरित्र. ही कादंबरी मला वाचण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल वैद्य सरांचे आणि ही कादंबरी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मंदार गोरे सरांचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला ऐकवतो सुरेश वैद्य लिखित चरित्र. प्रेस क्लबच्या कॅन्टीन हॉलमध्ये एका बाजूच्या कोपऱ्याच्या टेबलवर मी निरुद्देशपणे बसलेलो होतो. गेल्या अर्ध्या तासात तिसऱ्या व्हील्सची राख करण्यात घालवत होतो. हॉल जवळजवळ रिकामा होता. ओळखीचे चेहरे फारसे कुठे दिसत नव्हते. कुणी ओळखीचा दिसला असता तर निदान टाईमपास तरी झाला असता, पण गेल्या काही दिवसांपासून मी अक्षरशः एखाद्या बेकार माणसासारखा निवांत बसून होतो. नुसतं ऑफिसला येऊन मस्टरवर सही करून काहीतरी किरकोळ टेबलवर करायचं आणि उरलेला वेळ टेबलावर तांगड्या पसरून घालवायचा. याला काय अर्थ होता? साला लाईफमध्ये ना असं काहीतरी सनसनाटी पाहिजे, काहीतरी थ्रिल पाहिजे. माझ्यासारख्या क्राईमच्या माणसाला मेंदूवरच्या सुरकुत्यांचा उपयोग करायला लावणारं काहीतरी जबरदस्त खाद्य पाहिजे. पण गेले काही दिवस तसं काही घडतच नव्हतं, घडलंही नव्हतं. त्यामुळे मी जाम बोर झालो होतो. साली मुंबई एकदम एवढी सुधारली का काय? कुठे टोळी युद्ध नाही, गोळीबार नाही, खून नाही, खंडणी नाही. गेला बाजार कुठल्या तरी पैसेवाल्याच्या पोराचं अपहरण तरी तेही नाही. अरे काय चाललंय काय? मुंबईतले सगळे बदमाश सामूहिक संपावर गेलेत का एकदम त्यांना उपरती होऊन सगळे संत महात्मे वगैरे झालेत? तसेही बडे बडे राजकीय नेते आता त्यांचा वारसा चालवतायत म्हटल्यावर त्या बिचाऱ्या बदमाशांनी तरी काय करावं? मी असा मनातल्या मनात बदमाशांचा सहानुभूतीपूर्वक विचार करत असताना एक तरुण हॉलमध्ये शिरला आणि सरळ माझ्याच टेबलाजवळ आला. नुसता आला नाही, खुर्ची ओढून माझ्या समोरच बसला. मी एक उडती नजर त्याच्यावरनं फिरवली. त्याचं वय साधारण 35चं असावं. अंगावर एक किमती सूट होता. चेहरा आकर्षक होता आणि चेहऱ्यावर एक हिशेबी हास्य होतं. तो तरुण माझ्या समोर बसताच वेटर जवळ आला. प्रश्नार्थक नजरेनं त्यांनी त्या तरुणाकडे बघितलं. मी क्लबचा मेंबर नाही आहे. तो तरुण किंचित हसत स्पष्ट आवाजात वेटरला म्हणाला, पण मिस्टर विक्रम राजे जर ऑर्डर देणार असतील तर एक कॉफी प्यायला माझी अजिबात हरकत नाही. मी एकदम चमकून त्याच्याकडे बघितलं. ज्या अर्थी त्यांनी माझं नाव घेतलं होतं त्या अर्थी तो मला ओळखत असावा. पण स्मरणशक्तीला खूप ताण देऊ नये या तरुणाचा चेहरा काही मला ओळखीचा वाटत नव्हता. माझ्या चेहऱ्यावरचे भाव त्याच्याही लक्षात आले असावेत. तो हसत हसत म्हणाला, तुम्ही मला ओळखत नाही पण मी मात्र तुम्हाला ओळखतो. अच्छा, ते कसं काय? तुमच्यासारख्या वेळप्रसंगी मदतीला येणाऱ्या माणसाची माहिती असणं हा माझ्या नोकरीचाच एक भाग आहे. म्हणजे तुमच्या दृष्टीनं मी कामाचा माणूस आहे? त्यांनी हसून मान डोलावली. कोणाच्या कामाचा? माझ्या साहेबांच्या कामाचा. आणि तुमचे ते साहेब ते कोण आहेत? तुम्ही त्यांना ओळखता. तुमच्या पेपरसाठी मागे एकदा तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यूसुद्धा घेतला होता. असं? त्यांनी पुन्हा एकदा हसून मान डोलावली. आमच्या पेपरमध्ये रोजच कोणा ना कोणा बड्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू छापला जातो आणि आपल्या देशात बड्या व्यक्तींची काही कमतरता नाही आहे. तुम्ही कोणाबद्दल बोलताय? प्रसिद्ध उद्योगपती दिनेश चंद्रांबद्दल. आय सी, म्हणजे चंद्रासाहेब तुमचे साहेब आहेत? हो, मी त्यांचा प्रायव्हेट सेक्रेटरी आहे. माझं नाव रणजित राणा. साहेबांसाठी कॉफी आण रे. मी बाजूला असलेल्या वेटरला म्हणालो, 2 आणा. माझ्याबरोबर विक्रम साहेबही घेतील. वेटरनं माझ्याकडे बघितलं. मी मान हलवून सहमती दर्शवली. वेटरने 2 कप कॉफी आणून आमच्यासमोर ठेवली. कॉफी पिऊन झाल्यावर मी टेबलावरचं व्हील्सचं पाकिट उचलून एक सिगरेट ओठात सारली. पाकिट रणजित राणाच्या समोर सरकवलं. थँक्स. त्यांनी एक सिगरेट काढूनही घेतली.
मी आमच्या दोघांच्या सिगरेट शिलकावल्या. एक कश घेऊन खुर्चीला टेकलो, पण रणजित खुर्चीतनं उठून उभा राहत म्हणाला, चला जरा लॉनवर जाऊया. का बरं? विक्रमसाहेब, चंद्रासाहेबांच्या सांगण्यावरनं मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. विषय नुसता महत्त्वपूर्ण नाही तर काहीसा सिक्रेट आहे, आणि त्या दृष्टीनं इथे बोलणं मला जरा अयोग्य वाटतं आहे, तेव्हा प्लीज. पण तुमच्या या महत्त्वपूर्ण आणि सिक्रेट विषयावर तुमच्याशी बोलण्यात मला इंटरेस्ट आहे, हे तुम्ही कसं काय गृहीत धरलं मिस्टर? मी कपाळावर आठ्या घालत म्हणालो. नाही, असं मी नाही, चंद्रासाहेबांनी गृहीत धरलं आहे. चंद्रासाहेबांचं तुमच्याविषयी फार चांगलं मत आहे. त्यांना खात्री आहे की तुम्ही त्यांना नक्कीच मदत कराल. असं म्हणजे चंद्रासाहेबांनी प्रेस क्लबमध्ये जाऊन विक्रमराजेंना भेटा, पण त्यांच्याशी हॉलमध्ये बोलू नका, बाहेर लॉनवर जाऊन बोला, असं तुम्हाला सांगितलं आहे का? तुम्ही माझी चेष्टा करताय, रणजित काहीसा नर्वस स्वरात म्हणाला. आता त्याला अधिक ताणण्यात अर्थ नव्हता, आणि मलाही तो काय सांगणार याची थोडीफार उत्सुकता होतीच की. तसंही इथे बसून बोर होण्यापेक्षा त्याच्याबरोबर बाहेर जाण्यात काहीच हरकत नव्हती. ओके, मी खुर्चीतनं उठत म्हणालो. आम्ही बाहेर लॉनवर आलो. बाहेर लॉनवर सुद्धा गार्डन चेअर्स टाकलेल्या होत्या, पण रणजित तिकडे न वळता लॉनच्या एका निवांत कोपऱ्याकडे वळाला. पुन्हा एकदा त्यांनी सावधगिरीने आजूबाजूला कुणी नाही याची खात्री करून घेतली. आमच्यातलं संभाषण कोणी ऐकू शकणार नाही याची खात्री पटल्यावर तो बाजूच्या एका दगडी कठड्यावर बसत म्हणाला, या इथे बसूयात. मी काही न बोलता त्याच्या शेजारी बसलो. चंद्रासाहेबांना तुम्ही ओळखताच, त्यांच्याविषयी पुन्हा नव्यानं काही सांगायची गरज नाही, खरं आहे ना? मी मान डोलावली. त्याचं म्हणणं खरं होतं. दिनेश चंद्राविषयी मला बरीच माहिती होती, आणि आजकाल तर त्यांचं नाव सतत वर्तमानपत्रातनं गाजत होतं. दिनेश चंद्रा एक करोडपती माणूस होता. त्यांच्या मालकीच्या 2-3 मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या. काही कंपन्यांच्या संचालक बोर्डावरही त्यांचं नाव होतं. अनेक सामाजिक संस्थांचं अध्यक्षपद ते भूषवत होते. भारतीय उद्योग क्षेत्रात त्यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जात होतं, आणि पुढच्या महिन्यात अमेरिकेतल्या वॉशिंग्टन इथे होणाऱ्या जागतिक व्यापार उद्योग परिषदेत भाग घेण्यासाठी जाणाऱ्या उद्योगपतींच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सनं एकमतानं त्यांची निवड केली होती. एवढंच नाही, तर येऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी खासदार म्हणून सत्तारूढ पक्षानं त्यांना उमेदवारी द्यायचं नक्की केलेलं होतं. ही अशी राजकीय आणि उद्योग क्षेत्रात चर्चा होती, आणि त्यामुळे सध्या वर्तमानपत्रातनं दिनेश चंद्रांचं नाव गाजत होतं. विक्रमसाहेब, चंद्रासाहेबांना तुमच्या मदतीची खूप गरज आहे, रणजित म्हणाला. मी त्यांना कशा प्रकारची मदत करू शकतो? मी काहीशा चकित नजरेनं त्याच्याकडे बघत विचारलं. रणजित राणा क्षणभर गप्प बसला. मग एक एक शब्द काळजीपूर्वक निवडत म्हणाला, विक्रमसाहेब, परिस्थिती अतिशय नाजूक आहे. चंद्रासाहेबांचं व्यक्तिगत, राजकीय आणि सामाजिक भवितव्य त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे याबाबत गुप्तता बाळगणं अतिशय गरजेचं आहे. मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही आपल्यापुरतंच मर्यादित ठेवाल, आणि त्याची वाच्यता कुठेही करणार नाही अशी मला आशा आहे. मी काहीच बोललो नाही. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, चंद्रासाहेबांना तुमचं नाव मीच सुचवलं होतं. प्राप्त परिस्थितीत त्यांना कोणी मदत करू शकेल तर ते फक्त तुम्ही, असं मी त्यांना पटवून दिलं. चंद्रासाहेबांनाही ते पटलं, आणि त्यांनी त्वरित मला तुमची भेट घेण्याचा आदेश दिला. थँक्स. पण चंद्रासाहेबांना माझ्याकडनं कशा प्रकारच्या मदतीची अपेक्षा आहे हे अजूनही मला समजलेलं नाही. सांगतो, पण या गोष्टीची वाच्यता तुम्ही कुठे करणार नाही अशी मी खात्री बाळगू ना? हो, अवश्य बाळगा. मी म्हणालो. अर्थात हे सांगताना तो सांगणार असलेल्या गोष्टीची गुप्तता बाळगण्याचं कसलंही स्पष्ट आश्वासन मी त्याला दिलेलं नव्हतं. पण ती गोष्ट रणजितच्या लक्षात आलेली नसावी. तो थोडासा रिलॅक्स झाला आणि म्हणाला, तुम्हाला कल्पना असेलच, चंद्रासाहेबांचं नाव सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलं जातं. व्यापारविषयक जागतिक परिषदेचं नेतृत्व त्यांच्याकडे आलेलं आहे.
शिवाय राज्यसभेसाठी त्यांची निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. थोडक्यात या घटकेला दिनेश चंद्रा हे एक यशस्वी आणि प्रसिद्धीच्या झोतात असलेलं व्यक्तिमत्व आहे. पण काही स्वार्थी आणि नीच प्रवृत्तीच्या लोकांना चंद्रासाहेबांची ही घोडदौड रोखावी अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. पण उघड चंद्रासाहेबांना विरोध करण्याची हिंमत त्यांच्यात नाही. म्हणून चंद्रासाहेबांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्यांना बदनाम करण्याचा घृणास्पद उद्योग त्यांनी सुरू केलेला आहे. त्यांचं सामाजिक आणि राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा बेत आहे. म्हणजे नेमकं काय करणार आहेत ते? अतिशय घाणेरड्या पद्धतीनं ते त्यांचा संबंध एका स्त्रीबरोबर जोडू बघतायत. स्त्रीशी संबंध? हो. आणि तो कसा काय? कल्पना करा, एक तरुण आणि सुंदर मुलगी चंद्रासाहेबांच्याकडे येते आणि आपल्या पोटात वाढणाऱ्या गर्भाला चंद्रासाहेब जबाबदार असल्याचा दावा करते. विक्रमसाहेब, कल्पना करा, चंद्रासाहेबांच्या विरोधात असणाऱ्या लोकांच्या हातात जर हे कोलीत सापडलं तर काय होईल? चंद्रासाहेबांच्या विरुद्ध ते रान उठवतील. या घटनेची पब्लिसिटी करायला त्यांनी सुरुवात केली तर चंद्रासाहेबांची किती बदनामी होईल. खरं आहे तुमचं. ही गोष्ट लोकांना समजली तर जनमानसातल्या त्यांच्या प्रतिमेला तडा जाईल. लोकांसमोर जाणं त्यांना मुश्किल होईल. अशा माणसाला तिकीट द्यावं का नको याचाही पक्षाला फेरविचार करायला लागेल. कदाचित जागतिक परिषदेला जाणाऱ्या शिष्टमंडळाचं त्याचं नेतृत्वही धोक्यात येईल. अगदी बरोबर आहे. चंद्रासाहेबांच्या विरोधात असणाऱ्या लोकांची हीच तर चाल आहे आणि त्या तरुणीच्या माध्यमातून ते ती खेळू बघतायत. कोण आहे ही मुलगी? तिचं नाव वैशाली साने आहे. अच्छा. आणि चंद्रासाहेबांची तिच्याशी ओळख कशी झाली? अहो, कसली ओळख? त्यांनी तर त्या मुलीचं कधी तोंडही पाहिलेलं नाही आहे. मी सांगितलं ना, चंद्रासाहेबांचे विरोधक केवळ त्यांना बदनाम करण्यासाठी या मुलीचा उपयोग करून घेऊ बघतायत. अहो, तसं आहे तर चंद्रासाहेब तिला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतात. एकदा पोलिसांच्या हातात सापडल्यावर तिच्याकडनं खरं खोटं वधवून घेण्यात फारसं कठीण नाही आहे. बरोबर आहे तुमचं, पण त्यामुळे चंद्रासाहेबांची होणारी बदनामी तर टळू शकणार नाही ना. भलेही चंद्रासाहेबांवर केला गेलेला हा आरोप खोटा होता हे नंतर सिद्ध झालं तरी तोपर्यंत चंद्रासाहेबांचं जे काही नुकसान व्हायचं ते तर होणारच ना. मला तर वाटतं हे चंद्रासाहेबांच्या विरोधकांचीही तशीच इच्छा असावी की चंद्रासाहेबांनी असंच काहीतरी पाऊल उचलावं म्हणजे या प्रकरणाला भरपूर प्रसिद्धी मिळून चंद्रासाहेबांवर चिखलफेक करायला त्यांना हवी तशी संधी मिळेल. पण मग चंद्रासाहेब या प्रकरणात एखाद्या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेऊ शकतात ना. नाही, हे प्रकरण कोणा तिसऱ्या माणसाच्या कानापर्यंत जावं असं नाही त्यांना वाटत. अहो, तसं असेल तर मी देखील एक परकाच माणूस आहे की, आणि इतर कोणाहीपेक्षा जास्त परका आणि धोकादायक माणूस आहे मी एक रिपोर्टर आहे. आणि एका रिपोर्टरच्या हाती एवढी मोठी खळबळजनक बातमी लागली तर काय होऊ शकतं याची कल्पना तुम्हाला असेलच की. आहे, पण चंद्रासाहेबांचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांना पूर्ण खात्री आहे की या माहितीचा तुम्ही कुठलाही दुरुपयोग करणार नाही. पण समजा त्या मुलीच्या बोलण्यात खरोखरच काही तथ्य असेल तर मग तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा ना. कोणीही तुम्हाला अडवणार नाही. मी क्षणभर गप्प राहिलो आणि मग विचारलं, माझ्याकडून चंद्रासाहेबांना कसल्या मदतीची अपेक्षा आहे? तुम्ही या मुलीला भेटा आणि कोणत्याही प्रकारे का होईना तिला तिच्या या विचारापासून परावृत्त करा. तिला समजवा, पटवून द्या की काही नीच प्रवृत्तीच्या लोकांच्या भडकवण्याला बळी पडून चंद्रासाहेबांसारख्या सज्जन माणसाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न तिने करू नये. आणि हे मी तिला कसं पटवून देऊ? पैशाची लालूच दाखवून तिचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करू? नाही, अजिबात नाही. चंद्रासाहेब त्यासाठी एक पैसाही देणार नाही. ते त्यांच्या तत्वाच्या विरुद्ध आहे. मग काय करायचं मी? हे बघा, तुम्ही त्या मुलीची माहिती मिळवा, तिचा पूर्व इतिहास तपासा. तिला पुढे करून जे लोक चंद्रासाहेबांविरुद्ध ही घाणेरडी चाल खेळतायत ते कोण आहेत हे शोधून काढायचा प्रयत्न करा. ती मुलगी कोणाच्या सांगण्यावरनं चंद्रासाहेबांवर एवढा घाणेरडा आरोप करतीये हे एकदा आपल्याला समजलं की मग त्या माणसाला धडा शिकवणं आपल्याला सोपं जाईल ना.
हे बघा, मला अजूनही वाटतं चंद्रासाहेबांनी या कामासाठी पोलिसांची किंवा एखाद्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हची मदत घेणं अधिक योग्य होईल. नाही हो, चंद्रासाहेबांना या प्रकरणात पोलिसांचा किंवा अन्य कोणा यंत्रणेचा हस्तक्षेप नको आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं ना, हे काम तुम्ही आणि केवळ तुम्हीच करू शकाल याची त्यांना पूर्ण खात्री आहे. पण प्रयत्न करूनही या प्रकरणाची काहीही माहिती मी मिळवू शकलो नाही तर? नाही, तसं नाही होणार. त्या मुलीच्या मागे चंद्रासाहेबांचा कुणीतरी विरोधक आहे ही गोष्ट तर निश्चित आहे. तसं नसतं तर ती सामान्य मुलगी चंद्रासाहेबांसारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीवर असला आरोप करायचं धाडस करूच शकली नसती. आणि केवळ मी सांगितलं म्हणून चंद्रासाहेबांनी डोळे झाकून या कामासाठी तुमची निवड केलेली नाही, तर त्यांनी आपले काही सोर्सेस वापरून तुमच्याविषयी माहिती मिळवली आहे आणि त्या माहितीवरनं त्यांची पूर्ण खात्री झाली आहे की या प्रकरणातनं केवळ तुम्हीच त्यांना सोडवू शकता. माझ्याविषयी त्यांना वाटत असलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण चंद्रासाहेब माझा उपयोग करून स्वतःला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करत नसतील कशावरनं? माझ्या म्हणण्याचा अर्थ, ती मुलगी कदाचित खरं बोलत असेल तर? म्हणजे ती मुलगी खरोखरच चंद्रासाहेबांपासून गरोदर राहिली आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? रणजित राणा काहीशा चकित आणि अविश्वासानं माझ्याकडे बघत म्हणाला. हो, तसंच. विक्रम साहेब, तो काहीशा नाराजीच्या सुरात म्हणाला. अहो, चंद्रासाहेबांसारखा माणूस असं काही करेल असं खरोखर वाटतंय तुम्हाला? हे बघा, मला काय वाटतं याला काही महत्त्व नाही आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. पैसेवाला माणूस आपल्या पैशाच्या बळावर अनेक निष्पाप मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करत आलेला आहे. अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला दाखवू शकतो. स्त्री ही पुरुषाची कमजोरी आहे आणि तुमचे चंद्रासाहेबही एक पुरुष आहेत. ते कुणी साधू महात्मा नाही आहेत. विक्रमसाहेब, तुमचं म्हणणं खरं आहे, पण निदान या प्रकरणात तरी चंद्रासाहेब पूर्णपणे निर्दोष आहेत याची मी तुम्हाला खात्री देतो. चंद्रासाहेबांचा त्या मुलीशी कसलाही संबंध नाही. अहो, आजवरच्या आपल्या आयुष्यात कधी तोंडही पाहिलं नाही त्यांनी त्या मुलीचं. म्हणजे चंद्रासाहेबांचं चारित्र्य अगदी धुतल्या तांदळासारखं स्वच्छ आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? त्यांनी कधी कुठल्या परस्त्रीकडे मान वर करून पाहिलं नाही असा तुमचा दावा आहे? असं कधी म्हटलं मी? चंद्रासाहेबांच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या सगळ्या भल्या बुऱ्या कृत्यांचा साक्षीदार आहे मी. म्हणजे तो दावा मी करतच नाही आहे. यापूर्वीच्या त्यांच्या आयुष्यात असलं काहीतरी कृत्य त्यांच्या हातून घडलं असेलही, मी ते नाकारतच नाही आहे. पण निदान या वैशाली सानेशी तरी त्यांचा काहीही संबंध नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. तुम्हीच विचार करा ना राजेसाहेब, की अशा प्रकारच्या गुन्ह्यात चंद्रासाहेबांचा सहभाग असता तर त्यांनी कुठला मार्ग अवलंबला असता? त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं असतं का पैसे देऊन त्या मुलीचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला असता? अहो, चंद्रासाहेब करोडपती आहेत. सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांचं वजन आहे. त्यांच्या हातून जर अशी काही चूक घडली असती तर त्या चुकीवर ते अगदी सहजपणे पडदा टाकू शकले असते. आजकाल काय हो, गर्भपात करणं ही सहज साध्य गोष्ट झाली आहे. 100-200 रुपयात अशा स्त्रीची सुटका करणारे डॉक्टर मुंबईत शेकडोनी पडले. शिवाय त्या मुलीला आपलं तोंड बंद ठेवण्यासाठी 2-4 लाख रुपये देणं इथं चंद्रासाहेबांच्या दृष्टीनं मामूली गोष्ट आहे. रणजितचा हा मुद्दा विचारात घेण्यासारखा होता. तो म्हणत होता त्याप्रमाणे खरोखरच चंद्रासाहेबांचा या कृत्यात काही सहभाग असता तर 2-4 लाख देऊन त्या मुलीचं तोंड बंद करणं त्यांना फारसं अशक्य नव्हतं. काही न बोलता आम्ही सिगरेटचा शेवटचा कश घेतला. सिगरेट बाजूच्या कठड्यावर चुरगाळली. मग काय ठरवलं? रणजितनं काहीशा व्यग्र स्वरात विचारलं. चंद्रासाहेबांना ती केव्हा भेटली? कोण? अहो, तीच ती वैशाली साने. कधीच नाही. म्हणजे? मी काहीशा आश्चर्यानं रणजितकडे बघत राहिलो. ती जर चंद्रासाहेबांना भेटलीच नाही तर तिने त्यांच्यावर हा आरोप केला कसा? या संदर्भात ती स्वतः प्रत्यक्ष चंद्रासाहेबांना भेटली नव्हती. तिने लिहिलेलं एक पत्र मागच्या सोमवारी चंद्रासाहेबांना मिळालं. त्या पत्रातून तिने चंद्रासाहेबांना धमकी दिली होती की बुधवारपर्यंत जर त्यांनी तिची मागणी मान्य केली नाही तर ती त्यांचं हे कृत्य सगळ्या जगाला ओरडून सांगेल. त्यांना बदनाम करण्यासाठी आकाश पाताळ एक करेल. म्हणजे परवापर्यंत?
हो ना. आणि तिची मागणी काय आहे? 1,00,000 रुपये रोख आणि दर महिना 5,000 रुपये आयुष्यभर. मग चंद्रासाहेब ते का नाही मान्य करत आहे? ही रक्कम तर त्यांच्या दृष्टीनं किरकोळ आहे. अहो पण हे सरळ सरळ ब्लॅकमेल आहे. ते उगीच स्वतःला ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात कशासाठी अडकवून घेतील? एकदा तिची मागणी पूर्ण केल्यावर ती आयुष्यभर त्यांना अशीच धमकी देऊन त्यांना सतत ब्लॅकमेल करत राहणार नाही कशावरनं. आणि तसंही कोणाच्या दबावाला बळी पडून काही करणं हे चंद्रासाहेबांच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. आणि त्यातून या आरोपात काही तथ्य तर हवं. पुण्या एका मुलीनं जिला चंद्रासाहेबांनी आयुष्यात कधी पाहिलं नाही, कसलाही आधार नसलेला घृणास्पद आरोप त्यांच्यावर करावा आणि त्यांनी तिच्यापुढे झुकावं, हे तुम्हाला तरी पटतंय का विक्रम साहेब? आणि ते सगळं ठीक आहे हो रणजित साहेब, पण मी शेवटी एक माणूसच आहे, कोणी जादूगार नाही आहे. त्या मुलीनं परवापर्यंतची मुदत दिली आहे म्हणता आणि तुम्ही आज माझ्याकडे आलाय. तुम्हीच सांगा, 1-2 दिवसात मी त्या मुलीची माहिती किंवा तिच्या मागे असलेल्या माणसाला कसं काय शोधून काढणार? म्हणून तर म्हणतोय ना की तुम्ही त्या मुलीची भेट घ्या, तिला समजावण्याचा प्रयत्न करा. अगदीच काही नाही तर तिच्याकडनं आणखीन थोडी मुदत वाढवून घ्या. तेवढ्या अवधीत तुमच्यासारख्या हुशार माणसाला तिची माहिती काढणं फारसं अवघड नाही आहे. आज रात्री ती मुलगी चंद्रासाहेबांच्या होकारा नाकाराची वाट बघणार आहे. चंद्रासाहेबांच्या वतीनं तुम्ही तिला भेटायला जायचं आणि तिथे जाऊन मी कोणत्या तरी प्रकारे तिचा आवाज कायमचा बंद करायचा आणि मग तिचं प्रेत कुठल्या तरी घळीत नेऊन फेकायचं, असंच ना? मी काहीशा तीक्ष्ण स्वरात म्हणालो. मला माहिती आहे तुम्ही माझी चेष्टा करताय. रणजित राणा हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला. पण तरीही सांगतो, एवढी एकच गोष्ट सोडून तुम्ही तिला कसंही हँडल करा. वास्तविक बघता तिचं तोंड बंद करण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. पण तरीही आपण हा मार्ग अवलंबू शकत नाही. तसं करणं शक्य असतं तर मी तुमच्याकडे येण्याऐवजी एखाद्या भाडोत्री गुंडाकडे नसतो का गेलो? का बरं? असं करणं का शक्य नाही? विक्रम साहेब, एक गोष्ट लक्षात घ्या. ती मुलगी ज्यांच्या इशाऱ्यावर नाचतीये ती फार धूर्त आणि चलाख माणसं आहेत. असं काहीतरी घडण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी काहीतरी व्यवस्था केली असणारच ना. कदाचित त्या मुलीनं चंद्रासाहेबांवर केलेला आरोप त्यांनी तिच्याकडून लिखित स्वरूपात घेऊनही ठेवला असेल. उद्या त्या मुलीला काही झालं तर तिच्या हस्ताक्षरातलं ते पत्र ते थेट पोलीस कमिशनर किंवा गृहमंत्र्यांच्या पुढे हजर करतील आणि चंद्रासाहेबांनी आपलं पाप लपवण्यासाठी त्या मुलीचा खून केला असा प्रचार करत सुटतील. म्हणजे काय की चंद्रासाहेबांना बदनाम करण्याचा त्यांचा हेतू असा नाही तर तसा साध्य होईलच की. म्हणून म्हणतो, त्या मुलीचा खून करण्याचा सोपा मार्ग आपल्याला परवडणारा नाही आहे. त्याच्या बोलण्यात तथ्य होतं हे मलाही मान्य करायला लागलं. रणजित राणानं सगळ्या गोष्टींचा फार बारकाईने विचार केलेला दिसत होता. दिनेश चंद्रांना खरोखर एक लायक आणि हुशार सेक्रेटरी मिळाला होता यात शंका नाही. बरं, ह्या वैशाली सानेला मी गाठायचं कुठे? तिच्या घरी जाऊन? तुम्ही तिला गाठायचं नाही, तीच तुम्हाला भेटणार. अच्छा, कुठे? तशी ती राहायला भायखळ्याला आहे, DN रोडवर, कांता निवास नावाच्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावर. पण चंद्रासाहेबांची तिची भेट ठरली आहे ती बॉम्बे सेंट्रल जवळ असलेल्या किनारा नावाच्या एका हॉटेलमध्ये. भेटीची वेळ 9 ते 10च्या दरम्यान. पण तिला मी कसा ओळखणार? हा प्रश्न तिनेच सोडवला आहे. कसं काय? अहो, मी किंवा चंद्रासाहेबांनी तिला पाहिलेलंच नाही आहे, त्यामुळे ती दिसायला कशी याची कल्पनाच नाही आहे. पण तिच्या पत्रानुसार या भेटीसाठी तिने किनारा हॉटेलमधलं 8 नंबरचं टेबल रिझर्व करून ठेवलेलं आहे. तुम्ही बरोबर 9च्या सुमाराला त्या टेबलवर जाऊन बसायचं, ती स्वतः तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. ठीक आहे. मग ती आल्यानंतर तिला कसं हँडल करायचं हे काम तुमचं आहे. समजा तिला भेटल्यावर मी चंद्रासाहेबांना मदत करण्याऐवजी त्या मुलीशीच ब्लॅकमेल प्लॅनमध्ये सहभागी झालो तर? नाही, तुम्ही तसं करणार नाही याची आम्हाला खात्री आहे. चंद्रासाहेबांनी तुमच्याबद्दल जी काही माहिती मिळवली आहे त्यावरून मी खात्री देतो. तुमच्याबद्दल आम्हाला एवढी खात्री नसती तर या कामासाठी आम्ही तुमची निवड केलीच नसती. मिस्टर राणा, तुम्ही खरोखर फार हुशार आहात. सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही अगदी बारकाईनं केलेला दिसतोय. अहो, माझं ते कामच आहे. त्यासाठी तर दिनेशचंद्र मला पगार देतात.
नाही तर या बड्या लोकांना प्रायव्हेट सेक्रेटरीची गरज काय? याला काही पुरावा आहे? म्हणजे कशाचा पुरावा म्हणताय? नाही, तुम्ही खरोखरच दिनेश चंद्रा साहेबांचे प्रायव्हेट सेक्रेटरी आहात याचा? मी काही तुम्हाला ओळखत नाही, यापूर्वी आपली कधी भेट झालेली नाही. तुम्ही म्हणताय तुम्ही चंद्रा साहेबांचे सेक्रेटरी आहात म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवायचा. तुम्ही म्हणताय या प्रकरणात मी चंद्रा साहेबांना मदत करायची म्हणून चंद्रा साहेबांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलं आहे. तर या सगळ्यावर विश्वास मी कसा काय ठेवणार? यू आर राईट. तुमची शंका अगदी रास्त आहे. तुमच्या जागी मी असतो तर मी सुद्धा अशीच शंका उपस्थित केली असती. म्हणूनच तुमच्या या शंकेचं निरसन करण्यासाठी मी पुरावासुद्धा आणला आहे. पहिला पुरावा हा. असं म्हणत त्याने आपल्या कोटाच्या खिशातनं 100च्या नोटांचं एक बंडल बाहेर काढलं. हे 10,000 रुपये चंद्रा साहेबांनी तुम्हाला देण्याकरता दिले. मी जर कोणी बोगस माणूस असतो तर स्वतःच्या खिशातली एवढी मोठी रक्कम उगाचच तुम्हाला दिली असती का? नाही, पण हे पैसे दिलेत कशासाठी? चौकशीच्या दरम्यान जो काही खर्च करावा लागेल त्यासाठी. नोटांचं बंडल जबरदस्तीनं माझ्या हातात कोंबत तो म्हणाला, हे पैसे तुम्हाला आता घ्यावेच लागतील. अहो पण प्लीज, हे पैसे घेण्यात तुम्हाला काही संकोच वाटत असेल तर चंद्रा साहेबांची भेट झाल्यावर तुम्ही ते त्यांना परत करा, पण आत्ता ते माझ्याकडनं घ्या. तसंही हे पैसे म्हणजे मी तुम्हाला जे काही सांगितलं ते पूर्ण सत्य आहे याचं प्रमाण आहे, तेव्हा प्लीज. ठीक आहे, असं म्हणत मी ते बंडल माझ्या खिशात टाकून दिलं. आणि आता हा दुसरा पुरावा. असं म्हणत रणजितनं पुन्हा आपल्या कोटाच्या वरच्या खिशात हात घालून एक घडी केलेला कागद बाहेर काढला. मग कागदाची घडी उघडून तो कागद माझ्या हातात दिला. मी कागद हातात घेतला, बघितलं तो कागद म्हणजे दिनेश चंद्रांचं लेटर हेड होतं. उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात दिनेश चंद्रांचं नाव छापलं होतं, त्याखाली त्यांचा संक्षिप्त पत्ता. डाव्या बाजूला पेननं रणजित राणाचं नाव लिहिलं होतं आणि मग त्याखाली 5-6 ओळींचा मजकूर. तुम्ही सुचवल्याप्रमाणे मी मिस्टर VR ची मदत घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यांच्याशी तुम्हीच संपर्क ठेवायचा आहे. त्यांचा रिपोर्ट तुम्ही मला द्यायचा आहे. खर्चासाठी म्हणून 10,000 रुपये त्यांना त्वरित द्या. आणखीन पैशांची गरज भासली तर तुम्ही माझ्या पर्सनल अकाउंटमधनं काढू शकता. पत्राखाली दिनेश चंद्रांची सही होती. आता तरी तुमची खात्री पटली ना? हां. पत्राची घडी करत मी म्हणालो, हे पत्र मी माझ्याजवळ ठेवू? रणजित क्षणभर अडखळला, मग सहमतीदर्शक मान हलवत म्हणाला, ठेवा, पण नंतर मला परत करा, कारण चंद्रा साहेबांच्या पर्सनल अकाउंटमधनं पैसे काढण्यासाठी मला त्यांनी दिलेलं हे ॲथॉरिटी लेटर आहे. कधी काही प्रॉब्लेम आला तर बँक मॅनेजरला मला ते दाखवायला लागेल ना. ठीक आहे. त्या मुलीची भेट झाल्यावर काय झालं हे कळवायला विसरू नका. 10 नंतर मी चंद्रासाहेबांच्या बंगल्यावरच असेन. हवं तर तुम्ही मला तिथे फोन करा किंवा प्रत्यक्ष आलात तरी चालेल. त्यानिमित्तानं चंद्रासाहेबांची तुमची प्रत्यक्ष भेट होईल. पण माझं बंगल्यावर येणं योग्य होईल का? म्हणजे असं की चंद्रासाहेबांनी माझी कोणत्या कामासाठी मदत घेतली आहे हे जर त्यांच्या पत्नीला समजलं तर? नाही, त्यांना ते माहिती आहे. रणजित माझं वाक्य मध्येच तोडत म्हणाला, वैशाली सानेनं चंद्रासाहेबांवर केलेल्या त्या घृणास्पद आरोपाबाबत मिसेस सुचित्र चंद्रांना पूर्ण माहिती आहे. चंद्रासाहेबांनी स्वतःच वैशाली सानेची चिठ्ठी त्यांना वाचायला दिलेली होती. आय सी. चंद्रासाहेब खरोखर ग्रेट आहेत. अशा प्रकरणात आपल्या पत्नीला विश्वासात घेणं फार थोड्यानं जमतं. विक्रमसाहेब, यावरूनच हे लक्षात येतं की चंद्रासाहेब या प्रकरणात पूर्णपणे निर्दोष आहेत. तसं नसतं तर त्यांनी आपल्या पत्नीला विश्वासात घेतलं नसतं, असंच ना? त्यांनी मान डोलवली. एनिवे, या संदर्भात तुमच्याकडे आणखीन काही सांगण्यासारखं आहे? नाही, जेवढं मला माहिती होतं ते सगळं मी तुम्हाला सांगितलं. ओके, असं म्हणत मी उठून उभा राहिलो. रणजितही उठून उभा राहिला. मग माझ्याशी हात मिळवत म्हणाला, तुमच्या रिपोर्टची मी वाट बघतोय. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित चरित्र या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.